वारकरी आणि विठ्ठल भक्तांची दिवाळी म्हणजे आषाढी यात्रा। याच आषाढी यात्रेसाठी आता पंढरपुरात संपूर्ण विठ्ठल मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आता प्रतीक्षा आहे ती फक्त वारकरी भक्तांची आणि वेध आहेत ते म्हणजे आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे। याच एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी लक्ष लक्ष विद्युत रोषणाईच्या दिव्यांनी विठ्ठल मंदिराचं रूप मोहून दिसतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी असं संत वचन खऱ्या अर्थानं सार्थ होतं ते आषाढी यात्रेमध्ये। आणि याच आषाढीसाठी आता विठ्ठल मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आपण आहोत सध्या संत नामदेव पायरी येथे। संत नामदेव पायरीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायाचा समतेचं प्रतीक असणाऱ्या ध्वजाची देखील प्रतिकृती खरं तर या शिखरावर पंढरी नगरी खरं तर ही भूवैकुंठ नगरी मानली जाते। वारकऱ्यांचं माहेरघर मानलं जातं आणि याच माहेरी येण्यासाठी आता प्रत्येक वारकरी असुसलेला आहे। इथे या लाइटिंगमुळे या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे खरं तर अनेक भाविक मोहून घेत आहे। पावली पंढरपूरला आलायत। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। भाऊन काय भावना आहे? मन भरून गेलं। खरं तर सांगायचं म्हटलं तर मी आलेलो आहे पहिल्यांदाच पंढरपुरामध्ये, पण समाधानकारक दर्शन झालं। इथल्या व्यवस्थेचं पण खूप कौतुक करावं असं वाटतं। खूप छान म्हणजे व्यवस्था आहे। बघितलं तर इथली विद्युत रोषणाई बघून मन असं वाटतं की दिवाळी झाल्यासारखं। इथली विद्युत रोषणाई बघून खरं तर प्रत्येक वारकऱ्याच्या आणि विठ्ठल भक्ताच्या मनात दिवाळी असल्याची भावना आहे। आणि वारकऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणजे आषाढी आहे। आणि याच आषाढीचे वेध आता महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याला आणि विठ्ठल भक्ताला लागलेले दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ सह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।